नमस्कार. सविस्तर बोलूयाच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि हा विषय गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेला आहे. हा विषय म्हणजे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेली आहे. मात्र धनंजय मुंडे खरंच राजीनामा देतील का? त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचं यावरती म्हणणं काय आहे? मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे? किंबहुना कोणत्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे? त्याचबरोबर 6 जानेवारी रोजी राजीनामा द्यावा या संदर्भात कोणत्या घटना घडल्या या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर बीड जिल्ह्यातले हे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. मात्र काल 6 जानेवारी रोजी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये सुद्धा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातल्या काही नेत्यांनी सुद्धा अजित पवार यांची भेट घेतली आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवारांकडे या नेत्यांनी केली. यामागचं कारण म्हणजे मराठवाड्यात मराठा समाजात असंतोष निर्माण होत आहे असं मराठवाड्यातल्या या नेत्यांकडून अजित पवार यांना सांगण्यात आलं. मात्र या संपूर्ण घटनेदरम्यान 6 जानेवारी रोजी जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांनी या राजीनाम्याच्या दबावादरम्यान अजित पवार यांची भेट घेतली. 45 मिनिटांची ही भेट होती आणि या भेटीमध्ये या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका अजित पवारांसमोर मांडली. त्यानंतर मात्र अजित पवार यांनी जोपर्यंत संपूर्ण प्रकरण निवळत नाही किंवा जोपर्यंत दोषी कोण आहेत हे माहिती पडत नाही तोपर्यंत राजीनामा देऊ नये असं धनंजय मुंडेंना सांगितलं असल्याचं सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी का केली जात आहे तर यामागचं कारण आहे वाल्मिक कराड. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे प्रमुख संशयित आरोपी होते आणि त्यानंतर जेव्हा 22 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर त्यांनी सीआयडीला शरणागती पत्करली त्यानंतर खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आणि त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी वारंवार केली जाऊ लागली. आता जर आपण बघितलं तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला होता असं विधान केलंय. या विधानावरून असं लक्षात येतं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांमध्ये हितसंबंध होते. हे दोघंही एकमेकांना ओळखत होते. किंबहुना या दोघांचीही चर्चा यामुळेच होत आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आता अजित पवारांनी या संपूर्ण प्रकरणावरती काय भूमिका घेतलेली आहे तर अजित पवार असं म्हणतायत की 3 यंत्रणांकडून स्वतंत्रपणे या हत्येची चौकशी करण्यात येते आहे. आतापर्यंतच्या चौकशीत कोणाचंच नावं पुढे आलेली नाहीत. जोपर्यंत कोणावर ठपका ठेवला जात नाही किंबहुना जोपर्यंत दोषी मिळत नाही तोपर्यंत कारवाई कशी करणार असं अजित पवार म्हणालेले आहेत. हे राजीनामा संदर्भात धनंजय मुंडेंच्या ते म्हणाले. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते समजले जाणारे छगन भुजबळ यांनी सुद्धा अशीच काहीशी भूमिका घेतली आहे. ते म्हणतायत की मला मंत्री व्हायचंय म्हणून कोणाचा तरी बळी घ्यावा किंवा कोणाचा तरी राजीनामा द्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वारंवार केली जाते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पष्ट बोललेत की बीड प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार आणि त्यात जो कोणी दोषी आढळेल किंवा जो कोणी दोषी सापडेल मग कोणीही असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. आणि अगोदरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागितला जातोय असा सवालही छगन भुजबळ यांनी केला जातोय. त्यानंतर त्यांनी तेलगी प्रकरणात स्वतःला कशा पद्धतीनं अटकवण्यात आलं आणि त्यानंतर कशा पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप केले गेले याचा संपूर्ण उल्लेख त्यांनी केला. आणि धनंजय मुंडेंवरती जोपर्यंत ते दोषी आहेत की नाही हे कळत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई केली जाऊ नये असंही ते म्हणालेले आपल्याला पाहायला मिळतं. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांचं नाव येण्यामागचं कारण असं होतं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाची जबाबदारी हे छगन भुजबळ सांभाळतील असं बोललं जात होतं. कारण छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते आणि त्यामुळे मंत्रिपद मिळाल्यामुळे न मिळाल्यामुळे ते नाराज होते आणि त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद द्यावं आणि
कुठेतरी खुश करावा अशी सुद्धा कार्यकर्त्यांची भावना होती आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि ते जे काही मंत्रिपद आहे ते छगन भुजबळ यांना मिळावं असं सांगितलं जात होतं। परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तणाव निर्माण झालेला आहे, राज्याच्या राजकारणात तणाव निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे हे खरंच राजीनामा देतील का हेही वारंवार विचारलं जात आहे। धनंजय मुंडेंनी अजित पवार यांची जेव्हा भेट घेतली, या 45 मिनिटांच्या भेटीनंतर अजित पवार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले। तिथे कोणत्या विषयांवरती चर्चा झाली हे अद्याप माध्यमांसमोर आलेले नाही आहे, मात्र निश्चितच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात ही चर्चा झाली असेल अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानुसार दिली जात आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे राजीनामा देतात का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। मात्र अद्याप कुठलीही भूमिका अजित पवार यांच्याकडून घेण्यात आलेली नाही। अजित पवार यांच्याकडून त्यांना अभय मिळतोय असंही वारंवार सांगितलं जात आहे, तरी धनंजय मुंडे राजीनामा देतात का हे पाहणं आणि यावरती लक्ष ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। धन्यवाद।